नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक होणार आहे। दुपारी 12:30 वाजता मनसे कार्यालयामध्ये ही बैठक पार पडेल। दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील। 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली होती। त्यानंतर पुन्हा एकदा 12:30 वाजता मनसे कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांचं सत्र। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे। खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती याच्या चर्चा जरी राज्यात सुरू असल्या तरी आता नाशिकमध्ये मात्र ठाकरेंचे शिवसेना आणि मनसेची संयुक्त बैठक जी आहे ती दुसऱ्यांदा आता पार पडते। खरं तर 4 दिवसापूर्वी देखील नाशिकमध्ये अशीच एक बैठक पार पडली होती आणि 4 दिवसानंतर पुन्हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त बैठक जी आहे ती मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये पार पडणार आहे। एकूणच शहरातील विविध समस्या असतील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असून शहरातील समस्यांवरून लक्ष वेधण्यासाठी खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे। त्या मोर्चाचं नियोजन कसं असावं या पार्श्वभूमीवर ही बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये आज मोर्चाची तारीख देखील समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच या बैठकीकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।